नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की लावण्याचं अर्णववरती प्रेम असल्यामुळे ती ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी ती कारस्थानं करत असते आणि वल्लरी आणि राकेश या दोघांना मदतसुद्धा करत असते, जेणेकरून अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांपासून वेगळे होतील. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीची साथ सोडायला अजिबात तयार नसतो. अर्णवसाठी ईश्वरी किती महत्त्वाची आहे हे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी लावण्याने बघितलेलं असतं. त्यामुळे अर्णवने ईश्वरीला दिलेलं सरप्राईज हे बघितल्यानंतर लावण्या खूपच जास्त इन्सिक्युअर झालेली असते. तिला असं वाटत असतं की या दोघांना जेवढं वेगळं करण्याचा प्रयत्न करते तेवढे हे दोघे जण एकत्र येत आहेत. आणि इथे आता लावण्याच्या सबरीचा बाण सुटलेला असतो तेव्हा, जेव्हा इथे अर्णवने ईश्वरीसाठी स्वतःच्या हाताने ड्रेस डिझाईन केलेला असतो. तेव्हा तर लावण्याला वाटतं की ईश्वरीची लायकीसुद्धा नाही आहे ए आरने डिझाईन केलेला ड्रेस घालण्याची, आणि ती चक्क तो ड्रेस गायब करते आणि राकेशला जाळायला सांगते. पण प्रेक्षकांनो, तरीसुद्धा इथे अर्णवच्या मनात असलेलं तिच्याबद्दलचं प्रेम काही कमी होत नसतं. आणि तेव्हा इथे लावण्याचा राग आता पराकोटीला गेलेला असतो. तिचं प्रेम आता द्वेषात बदलायला लागलेलं असतं. लावण्याचं प्रेम इतकं पराकोटीला गेलेलं असतं की ईश्वरी आणि अर्णवला ती पर्सनल लेवलवरती आता वेगळं करू शकत नाही, म्हणून तिने आता प्रोफेशनली त्याला टार्गेट करायचं ठरवलेलं असतं. म्हणजे इथे आता तिने अर्णवलाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे बिझनेसमध्ये असू दे की पर्सनल लेवलला असू दे, त्याने सगळ्यात जास्त महत्त्व ईश्वरीला दिलेलं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता लावण्याने ईश्वरीवरील आपली पर्सनल खुन्नस काढण्यासाठी तिने अर्णवला बिझनेसमध्ये खूप मोठा धोका देण्याचा निर्णय घेतलेला असतो. बिझनेसमध्ये त्याचं 15 कोटीचं नुकसान करण्याचा निर्णय इथे आता लावण्याने घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता लावण्यामुळे अर्णवचं खूप मोठं नुकसान होणार असतं. विंटर कलेक्शनचा जेवढा काही माल असतो, जेवढे बॉक्सेस असतात, तेवढे आता परत येत असल्यामुळे सगळे इन्व्हेस्टर पैसे घेण्यासाठी इथे आता सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, लक्षात आलेलं असतं की आपल्या मालाचा खप हा होतच नाही आहे. मालाचे सगळे इथे बॉक्सेस परत येत आहेत. त्यामुळे कंपनीचं तर नुकसान होतच आहे, पण इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट केलेले पैसेसुद्धा त्यांना मिळणार नाही आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता इन्व्हेस्टर आपले पैसे घेण्यासाठी आलेले असतात. तेव्हा इथे अर्णवने मुदत वाढवून घेतलेली असते. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या समोर खरा गुन्हेगार आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला कळलेलं असतं की मालाचा खप न होणे, बॉक्सेस परत येणे याच्यामध्ये लावण्याचा हात आहे. कारण जेव्हा इन्व्हेस्टर आपले पैसे मागत असतात, त्यानंतर लावण्याने गोडाऊनला इथे आता टाळा मारलेला असतो आणि ती म्हणत असते की सॉरी ए आर, मला हे सगळं करावं लागलं. लवकरच सात्विक फॅशनला टाळा लागणार आहे. लवकरच तुझं हे सात्विक फॅशन बंद पडणार आहे. तेव्हा इथे ईश्वरीने तिचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती म्हणते, लाज नाही वाटत इतक्या खालच्या पातळीला जायला? आता बघ मी काय करते ते. तुझा हा खरा चेहरा अर्णव सरांच्या समोर आणते. सांगितलं होतं 5 चुकांच्या नंतर जर चुका केल्यास तर माफ करणार नाही म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता वेळ आलेली असते लावण्याला घरातून आणि ऑफिसमधून हकलून देण्याची, कारण तिने सगळी हद्द पार केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता लावण्याने जो काही गोडाऊनमधला चांगला माल असतो तो लंपास करण्यासाठी तिने एक टेम्पो बोलावलेला असतो आणि रातोरात गोडाऊनमधील चांगला माल लंपास करणाऱ्या लावण्याला इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण रंगेहात पकडतात आणि लंपास करणारा माल हा आता थांबवतात. तेव्हा प्रेक्षकांनो, लावण्याला दोघांनी पुन्हा एकदा तोंडावरती पाडलेली असते. तिचा प्लॅन हा फ्लॉप करून टाकलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, कंपनीमध्ये इतका मोठा फ्रॉड करणाऱ्या लावण्याची अर्णव अजिबात हयगय करत नाही. लावण्याला ऑफिसमधून कायमस्वरूपी हकलून देतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये
कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता लावण्या भयंकर चिडलेली असते. ती म्हणत असते की अर्णव ईश्वरीला वेगळं करण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण इथे अर्णव आता तिची साथ सोडायला काही तयार नाही आहे. तसंही आता अर्णवचं ऑफिसमध्ये सातत्याने येणं होत नाही आहे. किती वेळा मी त्याला सांगितलं की ऑफिसमध्ये येत जा म्हणून, पण तरीसुद्धा त्याची अक्कल काही ठिकाणावरती येत नाही आहे. आता मी एक काम करते, एकदा का सात्विक फॅशन याला टाळा लागला ना, की ARचे डोळे उघडतील आणि मग त्याला कळेल कंपनीचं जे काही नुकसान व्हायला लागलं आहे त्याला जबाबदार आहे ही ईश्वरी. तेव्हा इथे आता लावण्याने ठरवलेलं असतं की इथे अर्णवला बिझनेसमध्ये खूप मोठा आपण तोटा करून द्यायचा. खूप मोठं नुकसान झालं पाहिजे. तेव्हा त्याला कळेल की ऑफिसमध्ये न येण्यामुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे ते. त्याचे परिणाम किती मोठे झालेत हे तेव्हा त्याला कळेल, जेव्हा इथे विंटर कलेक्शनचा माल जे काही आता प्रोडक्शन करण्यात आलेलं असतं, एवढा आता माल तयार करण्यात आलेला असतो, तर इथे जे काही आता विंटर कलेक्शनचे कपडे असतात, जे बाहेरच्या देशामध्ये पाठवण्यात येणार असतात, ते बॉक्सेस आता रिटर्न आलेले असतात. बाहेरच्या देशाने यांचे आता कपडे रिजेक्ट केलेले असतात. ही माहिती प्रेक्षकांनो इन्व्हेस्टरला मिळालेली असते. तेव्हा इतका मोठा घोटाळा झाल्याची बातमी जेव्हा अर्णवला कळते, तेव्हा अर्णव ऑफिसमध्ये घाईकुटीने आलेला असतो. इन्व्हेस्टरसुद्धा आलेले असतात. लावण्या अर्णवला फोन करून बोलावून घेते आणि सांगते की आपले सगळे इन्व्हेस्टर आले आहेत, तू सुद्धा लवकरात लवकर ऑफिसला ये. तेव्हा अर्णव घाईघाईने ऑफिसला आलेला असतो. ईश्वरी म्हणते की मला सुद्धा ऑफिसला जायला हवं, नक्की काय गडबड आहे ती बघायला हवी. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की काय झालं. तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात की हे बघा, तुम्हाला असं वाटलं होतं की विंटर कनेक्शन हा तुमचा खूपच जास्त चालणारा ब्रँड आहे, बरोबर ना. तुमच्या कपड्यांचा जास्तीत जास्त खप होणार आहे, सात्विक फॅशन नावारूपाला येणार आहे, अजूनच जास्त असं तुम्ही म्हणाला होतात. पण तुम्ही बघताय तुमचं विंटर कलेक्शन याचा अजिबात खपच होत नाही आहे. गेलेले बॉक्सेस तुमचे रिटर्नमध्ये येत आहेत. मग आता काय करायचं. आम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. जर या मालाची विक्री व्यवस्थितरित्या झाली नाही तर आम्ही आमचं नुकसान करून घेणार नाही. आम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरल्याप्रमाणे ती रक्कम तुम्ही आम्हाला परत करणार. आमचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी तुम्ही घेतली होती. तेव्हा ठरलेले पैसे तुम्ही आम्हाला सगळ्यांना परत करून टाकायचे. आम्ही आमचा तोटा सहन करणार नाही, असं इन्व्हेस्टरने अर्णवच्या तोंडावरती सांगितलेलं असतं. अर्णव म्हणतो की ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण लिहिल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टप्रमाणे तुम्हाला तुमचे वाढलेले पैसे तसेच्या तसे मिळतील. मला फक्त थोडासा वेळ हवा आहे, तो तुम्ही मला द्याल ना. तेव्हा अर्णवला आता 2 दिवसाचा वेळ देण्यात आलेला असतो आणि अर्णव आता टेन्शनमध्ये आलेला असतो. आपले विंटर कलेक्शनचे जे काही कपडे आहेत, जे काही फॅब्रिक आहे, ते सगळ्यात उत्तम आहे. मग ही अडचण कशासाठी आली आहे, असा प्रश्न आता इथे अर्णवला पडलेला असतो. आणि तेव्हा अर्णव आता टेन्शनमध्येच आपल्या केबिनमध्ये गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा इथे आता त्या गोडाऊनला टाळा लावत असताना लावण्य म्हणत असते की सॉरी AR, हे सगळं मला करावं लागलं, कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. तेव्हा मी माझ्या प्रेमासाठी हे युद्धसुद्धा पत्करलेलं आहे, असं इथे लावण्य म्हणत असते की लवकरच तुझ्या ह्या सात्विक फॅशनला टाळा बसणार आहे AR. तू माझं प्रेम नाकारलंस ना, माझं प्रेम तू नाकारलंस आणि त्या ईश्वरीबरोबर लग्न केलंस. तुझ्यासाठी इतकी वर्ष मी थांबले, पण तरीसुद्धा तू माझ्या प्रेमाची कदर केली नाहीस, मला तू हर्ट केलंस. तू माझ्यावरती प्रेम केलं नाहीस ना, म्हणून मला आता तुला असं उद्ध्वस्त करावं लागतंय. त्याची शिक्षा मी तुला देते. तेव्हा ईश्वरी तिचं बोलणं ऐकते आणि म्हणते की इतक्या खालच्या पातळीला जाईल ही बाई, असं मला खरंच वाटलं नव्हतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की याचा अर्थ चांगला माल हा गोडाऊनमध्ये तसाच ठेवण्यात आलेला आहे आणि जो माल रिजेक्ट केलेला आहे तो माल बाहेरच्या देशांमध्ये पाठवला जातोय, मग तो रिटर्न येणारच ना. तेव्हा ईश्वरी जाते आणि अर्णवला लावण्याचं सत्य सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, आज रात्री आपण लावण्यावरती लक्ष ठेवूया. आणि तेव्हा प्रेक्षकांनो गोडाऊनमध्ये एका बाजूला ठेवलेला जो चांगला माल आहे तो आता रात्रीच्या रात्री इथे लावण्या लंपास करत असते. तो माल इथे थांबता कामा नये.
आणि मग मी ARला सांगेन की जी काही ही परिस्थिती उद्भवली होती त्याच्यातून मी तोडगा शोधून काढलेला आहे आणि मग सात्विक फॅशनचं अजून कसं नुकसान होईल ना याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, लावण्याने आता रात्रीच्या वेळेला काही माणसं बोलावलेली असतात आणि ती गोडाऊनमधून सगळा माल काढायला लावत असते आणि टेम्पोमध्ये टाकायला सांगत असते. तेव्हा तिथे अर्णव ईश्वरी दोघेजण येतात. अर्णव म्हणत असतो की लावण्य, हे सगळं काय करतेस तू? तेव्हा लावण्य म्हणते, यार तू काय इथे करतोयस? तेव्हा अर्णव म्हणत असतो, काही नाही, मी तर ऑफिसमध्येच होतो, महत्त्वाचं काम होतं म्हणून आलो होतो. पण तू इथे काय करतेस आणि ह्या टेम्पोमध्ये कुठला माल टाकतेस तू? तेव्हा लावण्य म्हणत असते, यार अरे जो माल चांगला नाही आहे ना, जे बॉक्सेस आपण रिजेक्ट केलेले आहेत, हे ते बॉक्सेस आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा मग तो माल तू कुठे घेऊन जातेस? तेव्हा प्रेक्षकांनो, लावण्य म्हणत असते, मग इथे गर्दी कशाला? त्याचा आपण काहीतरी रियूज करू शकतो ना. तेव्हा आपल्या दुसऱ्या गोडाऊनला पाठवते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, एक मिनिट थांब, मला चेक करू दे तो फॅब्रिक नेमका कुठला आहे ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव टेम्पोमध्ये चढतो आणि जो बॉक्स त्याने आता टाकलेला असतो तो चेक केला जातो. त्याच्यामध्ये जेवढे काही कपडे असतात, जो काही माल असतो, सगळा उत्तम पद्धतीचा माल असतो, उत्तम क्वालिटीचा माल असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, हा रिजेक्ट केलेला माल नाही आहे, हे बॉक्सेस तर पास केलेले आहेत, त्यांच्या सगळ्यांवरती चिन्ह केलेले आहेत. जे बॉक्सेस चांगले आहेत त्याच्यावरती आपण चिन्ह करतो, हे तुला कळत नाही का लावण्या? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गोडाऊनमध्ये असलेले बॉक्सेस जे रिजेक्ट होऊन आलेले असतात ते सुद्धा अर्णव जाऊन चेक करतो आणि तो म्हणतो की ऑलरेडी हे बॉक्सेस रिजेक्टच गेले होते, मग ते लोक पास का करतील? मग ते लोक आपले बॉक्सेस रिटर्नच पाठवणार ना. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला आता लावण्याचं कारस्थान समजलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की एक काम करायचं, आत्ताच्या आत्ता तुम्ही टेम्पोमध्ये टाकलेले बॉक्सेस पुन्हा गोडाऊनमध्ये टाकायचे, आत्ताच्या आत्ता. आणि जर तुम्ही असं नाही केलं तर मी पोलिसांना फोन करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ते लोक घाबरलेले असतात. टेम्पोमध्ये चांगला माल जो लोड केलेला असतो, तो आता चांगला माल इथे पुन्हा गोडाऊनमध्ये बाहेर काढण्यात आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने आपल्या इन्व्हेस्टरला दुसऱ्याच दिवशी लवकरात लवकर बोलावलेलं असतं आणि त्यांच्याबरोबर मीटिंग केलेली असते आणि सांगण्यात आलेलं असतं की इथून आपला जो काही विंटर कलेक्शनचा चांगला माल गेला होता तो खरं तर रिजेक्टेड बॉक्सेस होते आणि ते आपल्याला माहीत नव्हतं आणि म्हणून आपला माल रद्द करण्यात आला होता. पण आता मी जो माल पाठवणार आहे तो सगळा चांगला आहे आणि माझ्या नजरेखालून गेलेला माल आहे, त्याच्यामुळे हे बॉक्सेस आपले परत येणार नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो इन्व्हेस्टरला की मी तुमच्याकडून 2 दिवस मागून घेतले होते, पण आता मी तुम्हाला थोडे दिवस थांबायला सांगतोय. हा माल जर आपला परत आला तर मी समजून जाईन की आपल्या इथे फॅब्रिकमध्ये किंवा आपल्या डिझाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि जर हा माल त्यांना आवडला तर आपल्याला खूप जास्त फायदा होईल. त्यामुळे हे बॉक्सेस आता लवकरात लवकर मी पाठवून देतोय, त्याची सगळी तयारी मी ऑलरेडी सुरू केलेली आहे, असं आता अर्णव म्हणतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे पोचलेला तो माल तिथल्या लोकांना, परदेशातील लोकांना खूपच जास्त आवडतो. ज्यांच्याबरोबर हे डील करण्यात आलेलं असतं त्या लोकांना अर्णवचा माल खूपच जास्त आवडतो आणि ते लोक ते कपड्याला, त्या फॅब्रिकला आता रिजेक्ट करत नाही. ते म्हणतात की हेच तर ते कपडे आहेत ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने पाठवलेला संपूर्णच्या संपूर्ण माल त्यांनी ॲक्सेप्ट केलेला असतो. एकसुद्धा बॉक्स त्यातला रिजेक्ट होत नाही आणि त्यामुळे इन्व्हेस्टरला त्याचा फायदा होतो, अर्णवच्या कंपनीला त्यांचा फायदा झालेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या हुशारीने इथे चांगल्या मालाचे बॉक्सेस पकडण्यात आलेले असतात. आणि तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, बघितलंच लावण्या, तू म्हणतेस ना की मी नेहमी ईश्वरीची बाजू का घेतो, तर यासाठी बाजू घेत असतो. ती कधीच तुझ्याबरोबर इथे शत्रुत्व गाजवत नाही, कधीच तुझ्याबरोबर भांडत नाही, पण तू प्रत्येक वेळेला तेच करतेस. पण आता मी तुला माफ करणार नाही आहे. आत्ताच्या आत्ता मी तुला ऑफिसमधून बेदखल करतोय, आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जायचं, असं अर्णवने सांगितलेलं असतं. पुन्हा तुझं मला तोंडसुद्धा दाखवू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कंपनीमध्ये फ्रॉड करणाऱ्या लावण्याला
अर्णवने आपल्या कंपनीमधून हाकलून दिलेलं असतं आणि जर पुन्हा तू काही इश्यू करण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या मम्माबरोबर जी काही माझी पार्टनरशिप आहे ती सुद्धा मी तोडून टाकेन, असं इकडे अर्णवने लावण्याला सांगितलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, लावण्याचं हे जे काही कारस्थान आहे ते ईश्वरीने योग्य वेळेवरती ओळखून अर्णवला सांगितलेलं असतं आणि अर्णव ईश्वरी दोघेजण लावण्यावरती लक्ष ठेवतात. नक्कीच आपल्या मालामध्ये काहीतरी गडबड करण्यात आली ही गोष्ट अर्णवला सुद्धा पटलेली असते आणि त्यानंतर खरा कारस्थानी लावण्य आहे हे त्या दोघांनी मिळून शोधून काढलेलं असतं आणि कंपनीचं होणारं नुकसान हे थांबवलेलं असतं.